गुरुवारी स्वामींच्या मूर्तीपुढे पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा. फायदा लक्ष्मी प्राप्ती व पैशाचा ओघ सुरू होतो. दररोज सकाळी ओम श्री स्वामी समर्थाय नमः 21 वेळा जप करा. फायदा मानसिक शांती व आर्थिक निर्णयामध्ये स्पष्टता. स्वामींच्या फोटोपुढे कुबेर यंत्र ठेवा. प्रत्येक गुरुवारी धूप करा. फायदा धनसंचय व गुंतवणुकीत यश. गुरुवारी गाईला गूळ हरभरा खाऊ घाला. फायदा ग्रहदोष शांत होतो. धनप्राप्तीला मदत होते. स्वामींच्या नावाने गरजूंना साखर वाटा. गुरुवार हा दिवस ठरवा. फायदा दारिद्र्य व नाश पुण्य संचय. रोज फडक्यावर स्वामींचं नाव लिहून मंदिरात दान करा. फायदा अनपेक्षित खर्च कमी होतात. हळद व कुंकू लावून स्वामींच्या मूर्तीला पिवळं कापड चढवा. फायदा साठवलेलं धन सुरक्षित राहतं. झोपण्याआधी स्वामींचं 11 वेळा नामस्मरण करा. फायदा आर्थिक संकटांचे स्वप्न व मानसिक भीती दूर होते. धंद्यात घट आल्यास 1 वेळा फुकट चहा वाटा स्वामींच्या नावाने. फायदा व्यवसायात सकारात्मक बदल होतात. तिजोरीत स्वामींचा फोटो ठेवा. धूप दररोज लावा. फायदा पैशाचा अपव्यय थांबवतो. तांदळाचा ढीग स्वामींच्या चरणाजवळ ठेवा. गुरुवारी यात बदल करा. फायदा उत्पन्नाचा स्रोत स्थिर होतो. स्वामी मंदिरात लिंबू व सुकट अर्पण करा. फायदा पैशावर असलेला दृष्टदोष हटतो. नवीन व्यवसाय सुरू करताना स्वामींचं नाम 11 वेळा उच्चारा. फायदा कामात यश व अडथळे दूर होतात. 2 लाडू स्वामींना अर्पण करा आणि गरजूंना वाटा. फायदा आर्थिक समृद्धी आणि आत्मिक समाधान लाभतं. तिजोरीच्या डाव्या बाजूला स्वामींची तस्वीर ठेवा. फायदा धनवृद्धी आणि पैशाची अडचण दूर होते. पगार वेळेवर येत नसेल तर मोहरीचं तेल गुरुवारी दान करा. फायदा नियमित आर्थिक प्रवाह सुरू होतो. स्वामींच्या नावाने गरजू महिलेला पिवळा वस्त्र दान करा. फायदा सौख्यवृद्धी व घरात धनलाभ होतो. गूळ व डाळिंब स्वामींना अर्पण करा. फायदा आकस्मिक नुकसान व टंचाई या उपायाने टळते. दररोज झोपताना दिगंबरा दिगंबरा 108 वेळा उच्चारा. फायदा नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन आर्थिक सुबत्ता. गुरुपौर्णिमेस नारळ व 5 बदाम अर्पण करा. फायदा एकूण आर्थिक उन्नती व भाग्योदय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.